नमस्कार. ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आपलं स्वागत. ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आपण राजकारण्यांना तुमच्या आमच्या मनातली प्रश्न थेटपणे विचारण्याचा प्रयत्न करतो. ज्या महाराष्ट्रानं दलित चळवळीची पाळमुळं रुजवली आणि या देशाला दलित चळवळीच्या रूपानं एक नवी पहाट दाखवली असा महाराष्ट्र. मात्र आज महाराष्ट्रातला दलित हा अडचणीत आहे, तो नेतृत्वहीन आहे अशा स्वरूपाचं चित्र आहे. मुळात राज्यात साधारण 30 ते 33% असलेला हा दलित, याचं प्रतिनिधित्व कोण करतं आहे? याला योग्य प्रतिनिधित्व मिळतं आहे का? राजकीय पक्ष याला फक्त वापरून घेत आहेत का? जे राजकीय नेते आहेत या पक्षांचे किंवा या दलित संघटनांचे, ते फक्त आपल्याच पोळ्या भासत आहेत का? अनेक प्रश्न आहेत तुमच्या आमच्या मनामध्ये. आपण थेट हेच प्रश्न विचारणार आहोत रामदास आठवले साहेबांना. बोला. आठवले साहेब, तुम्हाला साधारण माझ्या विचारण्याचा टोन कळला असेल. मुळात आहे ना, महाराष्ट्रात एक मोठी दलित चळवळीची परंपरा, त्यातून बाबासाहेब आंबेडकर असतील, इतर अनेक नेते उभे राहिले. म्हणजे पेरियारांसारखा नेता हा आंबेडकरांच्या विचारानं प्रेरित होऊन तो दक्षिणेमध्ये मोठं प्रस्थ तयार करतो आणि महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये तुमची दयनीय परिस्थिती होते. गोष्ट खरी आहे की एकदम महाराष्ट्रामध्ये आमचा समाज अत्यंत ॲक्टिव्ह आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादामुळं आम्हाला शक्ती मिळालेली आहे, शिक्षण मिळालेलं आहे, सत्ता मिळालेली आहे, अनेक पदं मिळालेली आहेत. पण महाराष्ट्रामध्ये गटबाजीमुळं एक तर रिपब्लिकन पक्षाला जे रिप्रेझेंटेशन मिळालं पाहिजे ते मिळत नाही आहे. आणि अनेक वेळेला अशा पद्धतीचा प्रयत्न केल्यानंतर ही अशी परिस्थिती आहे. आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्या रिपब्लिकन पक्षाने एकदा 12 नगरसेवक निवडून आणली होती माझ्या ग्रुपने, मुंबईचा महापौर ज्या ग्रुपने काँग्रेसच्या अलायन्समध्ये केला होता, त्या रिपब्लिकन पक्षाला एक जागा मिळत नाही. मला मंत्रिपद मिळालं ठीक आहे, पण ज्या कार्यकर्त्यांमुळं मी दिल्लीला पोचलेलो आहे, त्या कार्यकर्त्यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची होती. पण BJPने आम्हाला एक जागा सोडली नाही. आणि त्यांची अडचण ते सांगतायत की एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या जागा मागितल्या, त्यांनी ज्या जागा मागितल्या, पण आम्ही कमी जागा मागितल्या आणि आम्हाला त्या जागा मिळाल्या नाहीत. पण आता आम्ही हा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे की जर अशी परिस्थिती असेल तर रिपब्लिकन पक्षाच्या सर्व नेत्यांनी एकत्र आलं पाहिजे. एकच रिपब्लिकन पक्ष, एकच लक्ष, एकच रिपब्लिकन पक्ष. पण असं होत नाही आहे. म्हणजे अनेक गटातटामध्ये विभागलेला हा आपला समाज. 9% आमची आंबेडकरांची मतं आहेत, दलितांची मतं 13-14% आहेत. पण त्यातली बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे तर सगळेच लोक आहेत. पण रिपब्लिकन पक्षाला किंवा वंचित बहुजन आघाडीला किंवा जे आमचे गट आहेत त्या गटांना मिळणारी मतं ही 9% आहेत आणि त्यामध्ये सुद्धा मोठी फाटाफूट आहे. तर त्यामुळं परिस्थिती अडचणीची आहे. पण तरीही देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला त्यांची अडचण सांगितली की आम्हाला 90 जागा एकनाथ शिंदे साहेबांना द्याव्या लागल्या. आणि शेवटी सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की काय 7-7 जागा 7-8 जागेचा प्रयत्न करू, पण ते काही जमलं नाही. अनेक जागा न अलायन्समध्ये लढता माझा पक्ष एकदम असा राहिला. मी माझ्या पक्षाच्या वतीनं 73 लोकांचे अर्ज माझ्याकडे आले होते, त्याच्यामधले 39 लोकांनी फॉर्म भरले होते. आणि मग आम्हाला देवेंद्रजींनी तर सांगितलं की बाबा तुम्हाला MLC देऊ, 1-2 स्वीकृत सदस्य देऊ महानगरपालिकेमध्ये, महामंडळाचे 1-2 चेअरमन करू, त्यानंतर काय सदस्य देऊ वगैरे असं सांगितल्यामुळं. आणि त्याने हे जर सांगितलं की काही तुमच्या 10-12 लोकांना जर लढायचं असेल तर मैत्रीपूर्ण लढत आपण लढूया. अशा पद्धतीनं मग आता आम्ही एकतर महायुतीच्या बाहेर पडून काही उपयोग नव्हता. महायुतीसोबत राहणं अत्यंत आवश्यक होतं. ते माझ्या मंत्रिपदासाठी म्हणून नव्हे, तर उद्या माझ्या
कार्यकर्त्यांना सत्तेचा कुठंतरी सहभाग मिळणं अत्यंत आवश्यक आहे आणि इलेक्शन नंतर हे सगळं आम्ही महामंडळ सगळं करणार आहोत असं देवेंद्रजींना सांगितलेलं आहे. तर त्यामुळं एकतर 12 ठिकाणी लढण्याची परवानगी त्यांनी दिली, बाकीची आश्वासनं त्यांनी दिली आणि त्यामुळं मी कार्यकर्त्यांसोबत बोललो आणि मग आता आम्ही महायुतीसोबत आहोत. पण मुळात तुम्ही ज्या 12 जागांवर उमेदवार उभे केले आहेत तिथे एक तर वंचितची ताकद आहे, तिच्यात RPIनं आपले उमेदवार उभे केले, म्हणजे वंचित जिथे फायद्यात राहू शकते किंवा सेनेला जिथे दलितांचा फायदा होऊ शकतो तिथे RPIला वापरायचं आणि विरोधकाला संपवायचं, अशा पद्धतीची स्ट्रॅटेजी ही महायुतीची आहे असं थेटपणे बोललं जात आहे. नाही, बोललं जात असेल, सगळ्यांना बोलण्याचा अधिकार आहे, अनालिसिस करण्याचा अधिकार आहे. पण ज्या ज्या ठिकाणी माझ्या पक्षाचे अर्ज आले होते, मी काय असा विचार करून ते उमेदवार उभे केले असा अजिबात नाही आहे. ज्या ज्या ठिकाणी आमची ताकद आहे त्या त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी अर्ज केले होते आणि आता विक्रोळी आहे, मुलुंड आहे, त्यानंतर घाटकोपर आहे, शिवाजीनगर आहे, अणुशक्तीनगर आहे, चिमूर आहे, वडाळा आहे. तर अशा ठिकाणी आमची ताकद आहे. तर अशा ठिकाणी उमेदवार असे उभे केलेले आहेत. पण आता वंचितचे जे उमेदवार आहेत त्या ठिकाणी आमचे सगळ्या ठिकाणी उमेदवार आहेत असं नाही आहे. काही ठिकाणी असतील, आता काही ठिकाणी आहेत. पण ठीक आहे ना, एक तर आम्हाला काही जागा लढणं अत्यंत आवश्यक होतं आणि कार्यकर्त्यांचा उत्साह होता आणि देवेंद्रजींनी आम्हाला परवानगी दिली की काय हरकत नाही, मैत्रीपूर्ण लढत आपण लढूया आणि त्यामुळं आता आहे. चला, आठवले साहेब, मैत्रीपूर्ण लढत तुम्ही लढताय, तुम्ही म्हणताय देवेंद्रजींनी परवानगी दिली. दलित चळवळीला जर भाजपच्या नेतृत्वाची परवानगी घ्यावी लागत असेल आणि त्यांच्या परवानगीनं निवडणूक लढवावी लागत असेल तर त्या नेतृत्वाला दलितांचं नेतृत्व म्हणायचं का? नाही, दलितांचं नेतृत्वाचा विषय वेगळा आहे. पण आता आमच्या महायुतीचे ते नेते आहेत आणि महायुतीचे नेते म्हणून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, महायुतीचे नेते आहेत आणि ते सांगितलं म्हणून नव्हे तर आता जागा त्यांच्याकडेच आम्ही मागत होतो, कारण तो पक्ष मोठा पक्ष आहे. त्यामुळं जागा देण्याची अडचण त्यांनी सांगितली, त्या बदल्यामध्ये आम्ही हे करू असंही त्यांनी सांगितलं. आणि 2012मध्ये ज्यावेळेला रिपब्लिकन पक्ष हा शिवसेना भाजपसोबत आला तर अगोदर शिवसेना भाजपला युती म्हणायची, म्हणून तुम्ही सगळ्या पत्रकारांनीच RPI त्यांच्यासोबत आल्यानंतर त्याला महायुती हा शब्द आपण त्याला वापरला. त्यामुळे रिपब्लिकन पक्ष 2012मध्ये सेना भाजपसोबत आल्यानंतर महायुती झालेली आहे. आता एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार साहेब आले म्हणून महायुती झालेली नाही, RPI देत होता म्हणून ती झालेली आहे. पण आमच्या जुन्या मित्राकडे BJPने थोडं लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. त्यांचे कार्यकर्ते त्यांना सांभाळायचे आहेत. मी काय करू, मी कोणता मार्ग धरू. त्यामुळं मलासुद्धा माझे कार्यकर्ते सांभाळायचे आहे. ज्या कार्यकर्त्यांमुळं, ज्या महाराष्ट्रामुळं मी दिल्लीच्या तख्तावर जाऊन पोचलेलो आहे, दिल्लीच्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे, त्याचं कारण हे आहे की महाराष्ट्र माझ्या पाठीमागे उभा राहिला, महाराष्ट्रातील दलित जनता, बौद्ध जनता माझ्या पाठीशी उभी राहिली. तर म्हणून त्या कार्यकर्त्यांचा विचार BJPने करणं अत्यंत आवश्यक आहे. चला, मान्य आहे की BJPने त्यांचा विचार करणं आवश्यक होतं. गेले साधारण 3 दशकं जर महाराष्ट्राच्या राजकारणावर नजर टाकली तर एक बाळासाहेब आंबेडकर, प्रकाश आंबेडकर आणि दुसरे रामदास आठवले, हे पॅरलल नेतृत्व आहे दलितांचं. या दोघांच्याही राजकीय अस्तित्वाबद्दल जर आपण चर्चा केली तर दोघांचंही राजकीय अस्तित्व हे ना राज्यात अत्यंत बुलंद आहे ना राष्ट्रीय पातळीवर बुलंद आहे. तुम्हाला एक मंत्रिपद मिळालं किंवा दरवेळेला तुम्हाला एक मंत्रिपद मिळतं तर म्हणजे जेवणावळ व्हावी आणि मग शेवटच्या पंक्तीला तुम्हाला बसवावं, अशा स्वरूपाचं जर दलितांशी कोणी वागत असेल तर म्हणजे अगदी मी तर या बाबतीत म्हणेन बाळासाहेब आंबेडकर पण आणि तुम्ही पण, तर खमकेगिरीनं का म्हणून मैदानात तुमच्या सगळ्या सैनिकांना किंवा पॅन्थरला घेऊन उतरत नाही? नाही, आता तू म्हणतोय ती खरी गोष्ट आहे की म्हणजे सुरुवातीला म्हणजे आम्ही नसतो, पण जे काही उरलेलं असेल त्यावेळेला आम्ही त्या ठिकाणी असतो. पूर्वीची परंपरा अशीच आहे की गावामध्ये जर जेवणावळ असेल तर सगळे गावात लोक अगोदर बसणार आणि मग जे
राहिलेलं असेल त्या ठिकाणी आम्ही असतो. पण त्यावेळेला राहिलेलं तर ते मिळत होतं, आता राहिलेलं आम्हाला मिळत नाही आहे. ते मिळालं पाहिजे. आम्ही खमके आहोत. प्रकाश आंबेडकर खमके आहेत, मी सुद्धा खमका आहे. पण हे सगळं जे घडतंय ते यामुळं मला असं वाटतं की प्रकाश आंबेडकर वेगळे आहेत, मी वेगळा आहे. म्हणून आम्ही दोघांनी कुठंतरी एकत्र आलं पाहिजे. आणि रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्याची मोठी ताकद आहे. आणि जोपर्यंत बाळासाहेब आंबेडकर आणि मी एकत्र येत नाही तोपर्यंत ही ताकद या पक्षांना समजणार नाही आहे. हे सगळे आमचे मित्रपक्ष आहेत. आता बाळासाहेबांना जर ते 62 जागा काँग्रेस देते आणि BJP आम्हाला एकही जागा त्या देत नाही आहे, म्हणजे दलितांची मतं जी आहेत ती दलितांची मतं BJPला हवी आहेत की नाही. आणि मी त्यांच्यासोबत असल्यामुळं दलितांची मतं त्यांना मिळतात. आंबेडकरांची मतं त्यांना मिळालेली आहेत. त्यामुळं आपण म्हणताय तसं खंबीरपणे आम्ही आहोतच. पण आता नाईलाज असल्यामुळं आपल्याला एकदम अचानक अशा पद्धतीचा निर्णय घेणं हे पक्षाच्या हिताचं नाही. आणि जी आश्वासनं मुख्यमंत्री साहेबांनी दिली त्या पद्धतीनं आम्हाला काहीतरी मिळेल. आणि दुसरी अडचण आमची अशी आहे की आम्ही आमच्या मतावर निवडून येत नाही. आम्हाला अनेक वेळेला त्यांची मतं ट्रान्सफर होत नाहीत. 2012मध्ये ज्यावेळेला आम्ही सेना भाजपसोबत आलो त्यावेळेला 24 जागा आम्हाला मिळाल्या होत्या. आदरणीय बाळासाहेब ठाकरे त्यावेळेला होते आणि भीमशक्ती शिवशक्तीचा प्रयोग त्यांच्या माध्यमातून झाला आणि आम्ही त्यांच्यासोबत आलो. तर त्यावेळेला आम्हाला 24 जागा दिल्या होत्या. आणि त्यामधला बोरा नावाचा एक मादिगा समाजाचा जो धारावीमध्ये एक कॅन्डिडेट होता तो निवडून आला तिथे. बाकीचा एकही माणूस निवडून आला नाही. मतं मिळाली पण निवडून आलं नाही कुणी. तेवढं आम्ही कुठंतरी कमी पडतो. आम्ही सुद्धा ज्याला निवडणूक लढायची आहे त्यांनी ताकदीनं त्या ठिकाणी उभं राहण्याची तयारी त्यांची असली पाहिजे. तर त्यासाठी भविष्य काळामध्ये आम्हाला प्रयत्न करावा लागेल. भीमशक्ती आणि शिवशक्तीचा प्रयोग झाला. इकडे 2 ठाकरे नंतर आत्ताच्या काळात एकत्र आले, तिकडे 2 पवार एकत्र आले. पण आंबेडकरी चळवळीचे 2 धुरीण, एक बाळासाहेब आणि दुसरे रामदास आठवले, हे दोघंही काही एक होत नाही. आणि दलितांचं नेतृत्व काही एकरूपानं राजकीयदृष्ट्या ताकद तयार करत नाही. आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध असेल तर राजकारण हे सत्ताकारणाकडे जाण्यासाठी आणि जास्तीत जास्त विकसित होण्यासाठी महत्त्वाचं आहे, हे बाबासाहेबांनी सांगितलं. मात्र आपलं नेतृत्व काही एकत्र येत नाही अशी परिस्थिती आहे. मुळात एकत्र तुम्ही कधी बोललात का बाळासाहेबांशी की आपण एकत्र येऊ, बोलू? नाही, बाळासाहेबांची माझी भेट होत नाही. पण मी जाहीररीत्या अनेक वेळेला सांगितलेलं आहे की बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची माझी इच्छा आहे, माझी तयारी आहे. पॉलिटिकल निर्णय कोणता घ्यायचा तो आपण घेऊ, किंवा माझं मंत्रिपद हे काय फार महत्त्वाचं आहे असं नाही. ठीक आहे, मी नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये आहे आणि तू म्हणाला त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये अजून तेवढा पक्ष वाढत नाही. पण माझ्या मंत्रिपदामुळं देशाच्या सर्व राज्यामध्ये माझ्या शाखा आहेत. नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे 2 आमदार आहेत. मणिपूरमध्ये माझा पक्ष रेकग्नाइज आहे. आणि मी सकाळच्या इंटरव्ह्यूमध्ये आता मी सांगितलं की अजून 2 राज्यामध्ये जर माझा पक्ष रेकग्नाइज झाला तर माझ्या पक्षाला नॅशनल मान्यता मिळणार आहे. अगदी खरं. बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीच्या अनेक जागा लढल्यानंतरही अजून त्यांच्या पक्षाला महाराष्ट्राची मान्यता मिळत नाही आहे. माझ्या पक्षाला महाराष्ट्र मान्यता नाही आहे. ज्यावेळेला आम्ही एकत्र होतो त्यावेळेला आम्हाला मान्यता मिळाली होती. तर पण माझा पक्ष देशाच्या पातळीवर वाढलेला आहे. अजून 2 राज्यामध्ये माझा पक्ष रेकग्नाइज झाला तर माझा पक्ष 1 नंबरला BJP आहे, 2 नंबरला काँग्रेस आहे, 3 नंबरला बसपा आहे, 4 नंबरला आम आदमी पार्टी आहे. अजून 2 राज्यामध्ये माझा प्रयत्न आहे ते 4-5 वर्षामध्ये आहे की 2 राज्यामध्ये पार्टी रेकग्नाइज झाली की माझ्या पक्षाला नॅशनल मान्यता मिळेल. त्यामुळं ते देश पातळीवर माझा पक्ष ऑल इंडियाचा पक्ष म्हणून असेल. पण महाराष्ट्रामध्ये काय, महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्हाला ताकद मिळाली पाहिजे. आणि आम्ही राहत नाही एक मग कसा राहील त्यांना आपला धाक. बरोबर. त्यामुळं आम्ही एक होत नाही. तर त्या पद्धतीनं आम्ही एकत्र येणं अत्यंत आवश्यक आहे. जर ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, पण ठाकरे बंधू जर एकत्र आलेले असले तरी त्यांचा काय फायदा त्यांना होणार नाही आहे. उद्धव ठाकरेंचा फायदा राज ठाकरेंना होणार नाही, राज ठाकरेंचा फायदा उद्धव ठाकरेंना होणार नाही. नॉन मराठी मतं जी आहे ती मतं ठाकरे बंधूंना मिळणार नाहीत.
आणि बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या काळामध्ये नॉन मराठी मतं त्यांना मिळत होती. गुजराती मतं, हिंदी भाषिक मतं, साऊथ इंडियन मतं मिळत होती. आता राजसाहेबांना सोबत घेतलेलं असल्यामुळं ही मतं उद्धवजींना मिळणार नाही आहेत. त्यामुळं या ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणामुळं आमच्या महायुतीला अजिबात अडचण नाही. महायुती मोठ्या प्रमाणामध्ये ताकदीनं सत्तेवर येणार आहे. रिपब्लिकन पक्ष त्यांच्या सोबत आहे आणि 150पेक्षा जास्त जागा आमच्या निवडून येतील. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे, एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे आणि उद्धव ठाकरे साहेबांनी, राज ठाकरे साहेबांनी सांगितलं आहे की मराठी महापौर झाला पाहिजे. तर त्यांची मागणी आम्हाला मान्य आहे की ते म्हणतात ना मराठी महापौर हवा आहे, तर मराठी महापौर दिला म्हणून समजा महायुतीचा महापौर तो मराठी महापौर असेल. मराठी महापौर होईल हे जवळजवळ निश्चित आहे, कारण पर्याय काही नाही, प्रत्येक राजकीय पक्षाला द्यावा लागेल. पण मराठी महापौर दलित असावा अशी कधी मागणी होणार, कधी दलितांना योग्य तो न्याय मिळणार, हा मूळ प्रश्न आहे. दलितांचं राजकारण करायचं म्हणजे अगदी रामदासजींचा जर विचार केला तर अगदी कॉलेजच्या जीवनापासून ते राजकारणात आले आणि मोठा लढवय्या नेता त्यांच्या माध्यमातून मिळाला, शरद पवारांची साथ मिळाली, त्यातून त्यांनी पक्ष उभा केला आणि एक पर्याय दिला. आज तसे नेतेच दिसत नाही. जे नेते आहेत ते दलितांच्या नावावर राजकारण करून फक्त आपली झोळी कशी भरता येईल हा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. आणि त्याचं जर उत्तर शोधायचं असेल तर दलित मतदार म्हणून तुम्हालाच त्याचं उत्तर द्यावं लागेल आणि तुम्हाला तुमचा नेता उभा करावा लागेल. अन्यथा 9% असो किंवा 33% असो, शेवटच्याच पंक्तीला बसायची वेळ येणार. पंगत बदलायची असेल तर मानसिकता बदलावी लागेल. रामदासजी धन्यवाद, खूप खूप. ठीक आहे, थँक्यू.